यानंतर बातमी आहे ठाकरेंच्या एका नव्या मागणीची। उद्धव ठाकरेंनी 2 निवडणुकांमध्ये मशालीवर कमाल करून दाखवली। आधी अंधेरीतल्या पोटनिवडणुकीमध्ये ठाकरेंची मशाल पेटली आणि त्यानंतर लोकसभेमध्ये ठाकरेंच्या मशालीने त्यांच्या पक्षाला मोठं यश मिळवून दिलं। अशात आता ठाकरेंनी हातात मशाल घेऊनच लढायचं ठरवलंय। पण त्यापूर्वी ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे काही मागण्या केल्या। बघूया मशाल घेऊन ठाकरे कसे सज्ज होत आहेत। ठाकरेंच्या हातातून धनुष्यबाण गेलं आणि हातात मशाल आली। हातात मशाल घेऊन ठाकरे 2 लढाया लढले आणि जिंकले सुद्धा। पक्ष आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर ठाकरेंना मशालीनं तारलं। अशात आता पुढच्या लढाईत ठाकरेंनी हाती मशाल घेण्याचा निर्धार केला। एकतर मशाल आपण स्वतः एक चित्र केले ते निवडणूक आयोगाकडे दिले आणि त्यांना विनंती केली की जसं पूर्वी आम्ही धनुष्यबाण जे चिन्ह आहे त्याचं चित्र आम्ही तुम्हाला करून दिलं होतं आणि तुम्ही आम्हाला ते मान्य करून दिलं होतं, तसं आमच्या मशालीचं चित्र सुद्धा तुम्ही आम्हाला मान्य करून द्या। उद्धव ठाकरे आता मशालीसाठी आग्रही आहेत, पण या चिन्हाला घेऊन सुद्धा त्यांची चिंता काही संपलेली नाही। स्वतः ठाकरेंनी शाखा प्रमुखांसोबतच्या बैठकीत ही चिंता बोलून दाखवली। अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये या चोर कंपनीने आपल्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावला आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण मशालीशी साधर्म्य असणाऱ्या चिमणी असेल आणखीन काही असेल त्या निशाण्या तुम्ही मतपत्रिकेवरती ठेवू नका ही विनंती आपण त्यांना केली। बघू काय होईल, त्याचा पण निकाल 60-65 वर्षात लागेल। उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे याबद्दलची मागणी केली आहे। मशाल चिन्हाशी साधर्म्य असलेलं चिन्ह वगळण्याची विनंती केली आहे। ठाकरेंनी निवडणूक आयोगाला मशालीचं चित्र पाठवलंय। बॅलेट पेपर आणि ईव्हीएम मशीनवर मंजूर केलेलं चिन्ह दर्शवण्याची विनंती केली आहे। विधानसभेपूर्वी मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवण्याची सूचना केली। ठाकरेंच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे। लोकसभा निवडणुकीत निवडणूक चिन्हावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही आक्षेप नोंदवला होता। तुतारी नावाच्या 2 चिन्हांमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला थेट फटकाही बसला। असाच प्रकार ठाकरेंच्या शिवसेनेसोबतही झाल्याचं ठाकरेंचं म्हणणं आहे। ज्यावेळी मतदान करायला मतदार गेलेत त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल ही ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरवर दिसली नाही। त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि याचा थेट परिणाम हा उमेदवारावर झाला। याची पुनरावृत्ती कुठे विधानसभेत होऊ नये, विधानसभा निवडणुकीपूर्वी पाहिजे तशी दक्षता घ्यावी, यासाठी निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे यांनी चिन्हाबाबत पत्र देखील दिलं आहे। त्याचबरोबर विधानसभेपूर्वीच जी मशाल हे आपलं चिन्ह आहे ही मशाल घराघरी पोचवावी यासाठी गटप्रमुखांना खास तसे आदेश देखील देण्यात आले आहेत। ठाकरेंच्या पक्षाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतरही त्यांच्या समोरच्या अडचणी काही संपल्या नव्हत्या। आधी समता पक्षानं यावर दावा केला, ते प्रकरण कोर्टात गेलं। नंतर मशालीशी साधर्म्य साधणाऱ्या चिन्हांनी लोकसभा निवडणुकीत ठाकरेंची अडचण केली। पक्ष हातातून गेल्यानंतर आणि अभूतपूर्व बंडाळी झाल्यानंतर उद्धव ठाकरेंसमोरचा आव्हानांचा डोंगर संपत नाहीये। त्यातलं सगळ्यात मोठं आव्हान यावेळी होतं ते धनुष्यबाणाशिवाय लढण्याचं। कारण ठाकरे आणि धनुष्यबाण, शिवसेना आणि धनुष्यबाण हे नातं अनेक वर्षांचं होतं। विधानसभेची लढाई अवघ्या 2 महिन्यांवर आहे। ठाकरेंना आता कोर्टाकडून मिळणाऱ्या न्यायाची घाई नाहीये। जनतेच्या कोर्टात न्याय मिळतो असा विश्वास ते शाखा प्रमुखांना देताना दिसतायत आणि तोच विश्वास देण्यासाठी त्यांनी मशाल हाती घेऊन उंचावली आहे। आपला लढा फक्त आता शिंदेंच्या गटासोबत नसून तो भाजप आणि थेट देवेंद्र फडणवीस मोदींसोबत आहे, हे ठाकरे आता हातात मशाल घेऊन अधोरेखित करू पाहत आहेत आणि हाच त्यांचा विधानसभेपूर्वीचा अजेंडा दिसतोय। मुंबईहून चेतन सावंतसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी।